या लेक्चरमध्ये आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड नंबर हे पॉईंट्स पाहिजेत. तर क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड नंबर हे पाहण्याअगोदर आपण स्ट्रीमलाईन फ्लो डिस्कस केलेला आहे. स्ट्रीमलाईन आणि टर्बुलंट दोन्ही फ्लो आपले डिफरन्स आणि त्याच्या डेफिनेशन पाहून झालेल्या आहेत. आता स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय म्हणतो आपण, तर फ्लो दाखवायचा असेल तर आपल्याला त्याच्यात सगळ्यांचं व्हेलॉसिटी आपण म्हणतो कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही क्वांटिटी आपण इथं कॉन्स्टंट कन्सिडर करतो. ठीक आहे, त्याची डेफिनेशन सांगतो आपण. अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजेसंट लेअर ऑफ फ्लुइड मूव स्मूथली ओव्हर इच अदर ॲज शोन इन दिस फिगर. आता हा जो काय फ्लो दिसतो आपल्याला फर्स्ट फिगरमधला, तो आपल्याला काय म्हणतोय की स्ट्रीमलाईन आहे. या स्ट्रीमलाईन फ्लोप्रमाणे प्रत्येक पार्टिकल जो काही तिथं मूव्ह होत असेल त्याचं डायरेक्शन आणि प्रत्येक पॉईंटला जर त्याची आपण व्हेलॉसिटी मेजर केली तर ती व्हेलॉसिटी पण मॅग्निट्यूडने आणि डायरेक्शनने पण काय राहते, सेम राहते. त्याला आपण स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतो. आणि जर टर्बुलंट फ्लो म्हणायचं असेल तर इथं आपल्याला ते डायरेक्शन एका सेम डायरेक्शनने दिसणार नाही. तर एखादा पार्टिकल कुठंतरी इकडे गेलेला असेल, त्यानंतर दुसरा पार्टिकल इथं असं जात असेल, हा एखादा इकडं मूव्ह होत असेल, याचं डायरेक्शन इकडं असेल, यांच्यामध्ये कोलिजन असेल. आणि कोलिजन झालं की यांचं प्रत्येक ठिकाणी व्हेलॉसिटी ही डिफरंट राहते. व्हेलॉसिटी डिफरंट राहते म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीनी पण वेगवेगळी राहते. त्याला आपण टर्बुलंट फ्लो म्हणतोय. ठीक आहे, आता हा स्ट्रीमलाईन आणि टर्बुलंट फ्लो यातला एक पॉईंट आहे की म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लोने लिक्विड फ्लो होत असेल एका पर्टिक्युलर पॉईंटला, हा स्ट्रीमलाईन फ्लो टर्बुलंट फ्लोमध्ये जातो. म्हणजे याची काहीतरी व्हेलॉसिटी आहे आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला ती व्हेलॉसिटी चेंज होते आणि ती व्हेलॉसिटी जिथं चेंज होऊन तो फ्लो टर्बुलंट फ्लो होतो, त्या व्हेलॉसिटीला आपण म्हणतोय क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके, क्रिटिकल व्हेलॉसिटीची डेफिनेशन जर सांगायची असेल तर ती डेफिनेशन असेल, द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच अ स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स टर्बुलंट इज कॉल्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी. याच्यावरती क्रिटिकल व्हेलॉसिटीची डेफिनेशन सांगितल्यानंतर रेनॉल्ड या सायंटिस्टने हा जो काही फ्लो आहे तो स्ट्रीमलाईन फ्लो आहे का टर्बुलंट फ्लो आहे हे सांगण्यासाठी त्यांनी रेनॉल्ड नंबर हे इंट्रोड्यूस केलेलं होतं. त्याच्यात तो क्रिटिकल व्हेलॉसिटीसाठीचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. तो क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इथं मी लिहितो. क्रिटिकल व्हेलॉसिटी व्ही सफिक्स सी लिहिलं जातं, क्रिटिकल आहे त्यामुळं, इज इक्वल टू रेनॉल्ड्स नंबर आर एन इंटू इटा डिवाइड बाय रो डी. याच्यावरून रेनॉल्ड नंबरसाठी जर इक्वेशन लिहिलं तर रेनॉल्ड नंबरचं इक्वेशन होईल व्ही क्रिटिकल व्हेलॉसिटी इंटू रो डी डिवाइडेड बाय इटा. आता या क्वांटिटी काय आहे ते वन बाय वन मी तुम्हाला सांगतो. ओके, रेनॉल्ड नंबर आर एन इज इक्वल टू आपण लिहितोय न्यूमरेटरला आहे व्ही सफिक्स सी, म्हणजे त्याला म्हणतोय आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी. इथं मी साईडला लिहून ठेवलेलं आहे. व्ही सफिक्स सी म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी. रो म्हणजे आपण म्हणतोय डेन्सिटी ऑफ फ्लुइड, म्हणजे हे जे काही फ्लुइड फ्लो होत असेल त्याची एक डेन्सिटी असेल. त्यानंतर याचा जो काही स्पीड असेल तो एक क्रिटिकल स्पीड, आता ॲव्हरेज स्पीड इथं कन्सिडर केला जातो. त्यानंतर रो म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुइड म्हणतो आपण. इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्येच पाहायचं आहे, ते तिथं तुम्हाला समजेल इटा म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते. आणि डी म्हणजे डायमीटर ऑफ द ट्यूब, म्हणजे ही जी काही ट्यूब आहे तिचा जो डायमीटर असेल त्याच्यावरती ते रेनॉल्ड नंबर डिपेंड असेल. आता रेनॉल्ड नंबर एक्झॅक्टली सांगतो काय, तर रेनॉल्ड नंबर सांगतो की फ्लो हा स्ट्रीमलाईन आहे का टर्बुलंट फ्लो आहे. तो एक नॅचरल नंबरप्रमाणेच आपण त्याला कन्सिडर करतो, म्हणजे त्याला एक युनिट नाही. ओके, आता तो जो काही प्युअर नंबर आपण कन्सिडर करतोय तो नंबर आहे, तो युनिट आणि डायमेन्शन त्याला आपण कन्सिडर करत नाही. मग त्याच्यावरून आपण फ्लो कसं सांगतो, किती नंबर असेल तर तो स्ट्रीमलाईन फ्लो आहे आणि टर्बुलंट फ्लो आहे. ते आपण याचं मी इक्वेशन इथं लिहून ठेवतो, मी तुम्हाला लक्षात येईल. ओके, जर मी म्हटलं की फ्लो म्हणजे रेनॉल्ड नंबर जो आहे तो रेनॉल्ड नंबर जर दिला तर रेनॉल्ड नंबर इज लेस दॅन 1000 असेल तर जो काय फ्लो आहे तो फ्लो आपण कन्सिडर करतो तो स्ट्रीमलाईन आहे. जर रेनॉल्ड नंबर हा ग्रेटर दॅन 2000 असेल
तर जो काय फ्लो मिळेल तो फ्लो जो आहे तो टर्बुलंट असेल. आणि रेनॉल्ड नंबर इन बिटवीन 1000 टू 2000 असा कुठंतरी असेल, तर तो जो काय फ्लो असेल तो अनस्टेडी असेल, म्हणजे ते फ्लुइड अनस्टेडी कंडिशनमध्ये असेल, म्हणजेच ते टर्बुलंट असेल. म्हणजे इथं चेंज होत असेल, मी इथं काय लिहितो अनस्टेडी, म्हणजे इथं स्ट्रीमलाईन टू टर्बुलंट आपल्याला तो फ्लो होताना दिसेल. ठीक आहे, हे नंबर्स लक्षात ठेवायचे. तर आपल्याला MCQला हे नंबर्स विचारले जाते. रेनॉल्ड नंबर 1000 असेल तर फ्लो कसा असेल स्ट्रीमलाईन, 2000 ग्रेटर दॅन 2000 असेल तर टर्बुलंट, इन बिटवीन असेल तर तो फ्लो स्ट्रीमलाईन टू टर्बुलंटमध्ये चेंज होताना आपल्याला तो पाहायला मिळेल. या पॉईंटमध्ये आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड नंबर समजलेलं असेल. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे आपला विस्कॉसिटी. ठीक आहे, विस्कॉसिटी. आता विस्कॉसिटीमध्ये एक्झाम्पल आपण बुकमधलं जर पाहिलं तर त्यांनी जे दिलेलं ते सांगितलेलं आहे की तुम्ही जर एखादं पाणी ग्लासमधून खाली जर ओतलं तर त्याचा जर फ्लो पाहिला आणि त्याच्याबरोबर जर कम्पेअर करत असताना तुम्ही सिरप किंवा हनी, म्हणजे आपण जे सिरप घेतो आजारी वगैरे असल्यानंतर, ते सिरप किंवा हनी म्हणजे मध जर ओतला त्याचा जर फ्लो पाहिला तर त्या दोन फ्लोमध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो. एक म्हणजे मी कन्सिडर करतोय ते आहे वॉटर, आणि दुसरं जे मी म्हटलं समजा हनी कन्सिडर केलं असेल म्हणजे मध असेल, आणि या दोघांना जर मी ॲट ए टाइम सेम अमाऊंटमध्ये एका फ्लोअरवरती जर ओतला आणि त्यांचा जर फ्लो ऑब्झर्व केला तर त्या फ्लोमध्ये मला असं समजेल की वॉटर जो काय आहे, वॉटरचा फ्लो जो काय आहे तो मला फास्ट दिसेल, पण हनी जो आहे तो मला इथं स्लो होताना दिसेल. आता याच्या मागचं रिझन काय आहे, तर सगळा कन्सिडर करून जर पाहिलं तर वॉटरमध्ये जो काय फ्रिक्शनल फोर्स आहे, म्हणजे आता वॉटर जो काय फ्लो होत असेल तो पण लेयर्समध्ये फ्लो होत असेल. लेयर्समध्ये म्हणजे मी असं कन्सिडर केलं की एक ट्यूब आहे. ठीक आहे, या ट्यूबमधून जर वॉटर फ्लो होत असेल तर बघा वॉटरचा फ्लो आपण जसं आपण काल फ्लो ड्रॉ केलेले होते, म्हणजे ॲरोने आपण दाखवत होतो त्या फ्लोप्रमाणे सगळ्याचं व्हेलॉसिटी आपण सेम म्हणत होतो. पण आता इथं वॉटर जे आहे ते वॉटर या पाईपला, म्हणजे जी कुठली पाईप असेल त्याचा जो काही सरफेस असेल त्या सरफेस बरोबर तिथं त्याचं फ्रिक्शन होत असेल, आणि त्या फ्रिक्शनमुळे या लेअरचा जो काही स्पीड आहे तो स्पीड कमी होत असेल कम्पेरेटिव्ह टू जो लेअर सेंटरला आहे तो. लक्षात येते, जो लेअर कॉन्टॅक्टमध्ये आहे पाईपच्या सरफेस बरोबर त्या लेअरचा जो काही जी काही व्हेलॉसिटी असेल ती कमी असेल कम्पेरेटिव्ह टू व्हेलॉसिटी जी सेंटरला असेल ती. म्हणजे इथं आपल्याला फ्रिक्शन पाहायला मिळते. या फ्रिक्शनमुळं काय होत असतं तर त्या फ्लोचा स्पीड कमी होत असतो. मग तसा फ्लो जर मी इथं जर पाहिला तर वॉटर आणि हनी या दोघांमध्ये जर कम्पॅरिझन केलं तर वॉटरला कमी फ्रिक्शन मिळते, हनीला जास्त फ्रिक्शन मिळते. यालाच आपण विस्कॉसिटी म्हणतो. म्हणजे इथं विस्कस फोर्स किंवा विस्कस ड्रॅग आपण असं म्हणतो की जो त्या फ्लोला अपोज करण्याचं काम करत असतो. मग हे जे काय फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन सराउंडिंग बरोबर पण असते आणि लेअर टू लेअरमध्ये पण असते. म्हणजे वॉटर जर फ्लो होत असेल तर वॉटरच्या वेगवेगळ्या लेअर्स आपल्याला पाहायला मिळतील. ही जर लेअर कॉन्टॅक्टमध्ये असेल तर या लेअरचा स्पीड कमी असेल कम्पेरेटिव्ह टू सेंटर लेवल, म्हणजे इथला स्पीड हा जास्त असेल. हा आपल्याला इथं विस्कस फोर्स समजेल. म्हणजे इथं विस्कॉसिटी हा पॉईंट कन्सिडर होत असेल. विस्कॉसिटी म्हणजे फ्रिक्शन म्हणजेच काय म्हणतोय की एक ड्रॅगिंग फोर्स किंवा विस्कस ड्रॅग म्हणा किंवा अपोजिंग फोर्स मिळतो लेअर टू लेअर आणि लेअर टू सराउंडिंग. यांच्यामुळं काय होतं तर फ्लोचा म्हणजे त्याचा जो काही स्पीड आहे तो कमी होताना आपल्याला दिसतो. मग विस्कॉसिटी कुणाची कमी असेल, इथं पाहिलं तर वॉटरची विस्कॉसिटी कमी आहे, म्हणजे वॉटरचा फ्लो फास्ट आहे म्हणजे विस्कॉसिटी काय आहे कमी आहे, म्हणजे फ्रिक्शन काय होतंय कमी होतंय कम्पेरेटिव्ह टू हनीची विस्कॉसिटी काय असेल इथं जास्त असेल, कारण तिथं ड्रॅगिंग फोर्स जास्त आपल्याला विस्कस ड्रॅग जास्त दिसतोय. ठीक आहे, मग इथं तुम्हाला फिगरमध्ये पण तेच दाखवलेलं आहे की लेअर टू लेअर दाखवलं. समजा ही पाईप आहे, इथं पाईप आहे असं आपण कन्सिडर केलं. ह्या पाईपच्या सरफेस बरोबर ह्या लेयर्समध्ये लिक्विड फ्लो होते. आता इनसाइड जात म्हणजे इथे इनिशियल कंडिशनला जे काय इनपुट आपण देतोय लिक्विडचं, ते लिक्विडचं इनपुट हे सेम स्पीडने देत आहे. म्हणजे इथं सगळ्यांचा स्पीड काय राहायला पाहिजे, सगळ्या लेअरचा सेम राहायला पाहिजे, पण तसं होत नाही कारण इथं
फ्रिक्शनल फोर्स काम करतो आणि फ्रिक्शनल फोर्समुळे इथल्या लेअरचा स्पीड काय होतो, थोडासा कमी होतो कम्पेरेटिव्ह टू ही लेअर याच्यावरती एक विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स ॲप्लाय करते, त्यामुळे या लेअरचा पण स्पीड कमी होतो. असा स्पीड कमी थोडा थोडा सगळ्यांना ट्रान्सफर होत जातो. फक्त जो सेंटर लेअर जे आहे त्याचा स्पीड आपल्याला इथं जास्त दिसेल. मग याला आपण विस्कस फ्लो म्हणतोय. डिफरंट लेअर फ्लो विथ डिफरंट वेलॉसिटी आणि द सेंट्रल लेअर फ्लोज द फास्टेस्ट अँड द आउटर मोस्ट लेअर फ्लोज द स्लोएस्ट. हे तुम्हाला फिगर बुकमध्ये पाहायला मिळेल. सेकंड जी फिगर आहे ती नॉन विस्कस फ्लो आहे. आता याच्यात नॉन विस्कस फ्लो म्हणजे याच्यात विस्कॉसिटी म्हणजे विस्कस ड्रॅग म्हणा किंवा विस्कस फोर्स म्हणा, हे जर बघितलं तर ते आपल्याला 0 म्हणावं लागेल. कारण का, तर सगळ्या लेअर सेम स्पीडने इथं फ्लो होताना दिसत आहेत. मग याचं जर एक्झाम्पल सांगायचं असेल तर त्यांनी ते एक्झाम्पल दिलं आहे बघा. हेलियम ॲट अबाउट 2 केल्विन, म्हणजे हेलियमचा जर फ्लो बघितला ॲट 2 केल्विन टेम्परेचरला तर तो आपल्याला नॉन विस्कस दिसतो. म्हणजे सगळ्या लेयर्स ज्या काय असतील हेलियमच्या त्या सेम स्पीडने इथं मूव्ह होताना आपल्याला पाहायला मिळतात. याच्यात अजून एक एक्झाम्पल देता येईल. म्हणजे जर तुम्ही रिव्हर म्हणजे नदी जर पाहिलेली असेल तर नदीच्या दोन्ही जे काही किनारे असतील तिथं जर तुम्ही स्पीड पाहिला पाण्याचा तर तो पाण्याचा स्पीड आपल्याला इथं कमी पाहायला मिळतो. पण जसं जसं तुम्ही नदीच्या बरोबर सेंटरला जाता त्यावेळेस आपल्याला स्पीड जास्त झालेला दिसतो. याचं पण रिझन असं आहे की इथलं जे काही पाणी आहे ते विस्कस फोर्स म्हणजे एक फ्रिक्शनल फोर्स एक्सपिरियन्स करते दुसऱ्या सराउंडिंग म्हणजे आपल्या जमिनीबरोबर, आणि तिथं त्याचा स्पीड कमी होताना दिसतोय. पण सेंटरचं जे काही लेअर असेल त्या लेअरचा स्पीड जो काय आहे तो जास्त असेल, कारण त्याला तिथं विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फ्रिक्शनल फोर्स हा कमी असेल. ठीक आहे. ओके, नेक्स्ट ह्याच्यात मी विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स ह्याची डेफिनेशन इथं तुम्हाला दिसत असेल. मी डेफिनेशन लिहिलेली आणि इकडे लेयर्स पण दाखवलेले आहेत बघा. विस्कॉसिटी इज दॅट प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द डिफरंट लेयर्स ऑफ फ्लुइड एक्सपिरियन्सेस द ड्रॅगिंग फोर्स. दिस फोर्स इज अ विस्कस ड्रॅग ऑर विस्कस फोर्स. ओके, म्हणजे मी लेअर टू लेअर जर कन्सिडर केलं आणि या लेअरची जर वेलॉसिटी मला माहिती आहे, ती वेलॉसिटी मी म्हणतोय व्ही आहे, तर त्याच्यावरच्या ह्याची वेलॉसिटी थोडीशी चेंज असेल व्ही प्लस डी व्ही, आणि त्याच्या नेक्स्ट खाली जी काही वेलॉसिटी लेअर आहे त्याची वेलॉसिटी असेल व्ही मायनस डी व्ही. याचं डिस्टन्स आहे एक्स, इकडच्याचं डिस्टन्स आहे एक्स प्लस डी एक्स, आणि हा जो काही लेअर आहे त्याचा डिस्टन्स आहे एक्स मायनस डी एक्स. म्हणजे फर्स्ट लेअर जी असेल त्या स्टेशनरी लेअरपासून जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं काय होतं की वेलॉसिटी ही इन्क्रीज होताना दिसते, आणि तुम्ही स्टेशनरी लेअरकडे जर आला तर वेलॉसिटी तुम्हाला लेअर्समध्ये डिक्रीज होताना दिसते. रिझन काय, तर ही जी काही लेअर आहे ती फ्लो होते, त्याला एक विस्कस ड्रॅग म्हणजे ड्रॅगिंग फोर्स मिळतोय, त्याच्यामुळे याची वेलॉसिटी कमी आहे कारण तो सराउंडिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये. ठीक आहे. आता ही लेअर जी फ्लो होते ती लेअर त्याच्या वरच्या लेअरवरती एक थोडासा एक टँजेन्शियल फोर्स असतो. हा टँजेन्शियल फोर्स हा ड्रॅगिंग फोर्स वरच्या लेअरवरती पण ते अप्लाय करते. मग त्यामुळं काय होतं की हा इथला स्पीड आणि या लेअरचा स्पीड जर मी कम्पेअर केला तर दोन स्पीडमध्ये मला डिफरन्स मिळतो, कारण इथे ड्रॅगिंग फोर्स तिला मिळत असतो. ही लेअर त्याच्यावरच्या लेअरवरती थोडासा ड्रॅगिंग फोर्स देते. असं करत करत सगळे या लेअर्स एकमेकांवरती ड्रॅगिंग फोर्स देतात. त्यामुळं काय होत असतं की वेलॉसिटीमध्ये थोडासा आपल्याला चेंज पाहायला मिळतो. म्हणजे तुम्ही वरपासून पाहिलं तर इथे डिक्रीज होताना आपल्याला वेलॉसिटी दिसते. मग याला विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला वेलॉसिटी ग्रेडियंट पाहायचं आहे, त्याची पण मी डेफिनेशन इथं दिलेली आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी डी व्ही विथ अ डिस्टन्स डी एक्स मेजर फ्रॉम द स्टेशनरी लेअर इज कॉल्ड द वेलॉसिटी ग्रेडियंट. आत्ताच एक्सप्लेन केलं की स्टेशनरी लेअरपासून जर तुम्ही वरच्या साईडला मूव्ह होत असाल म्हणजे डिस्टन्स तुम्ही इन्क्रीज करत असाल तर विथ डिस्टन्स तुम्हाला वेलॉसिटीमध्ये चेंज पाहायला मिळतोय. फ्रॉम अ स्टेशनरी लेअर म्हणतोय ते रेट ऑफ चेंज ऑफ इथं म्हटलेलं आहे वेलॉसिटी विथ अ डिस्टन्स. ठीक आहे, त्याला वेलॉसिटी ग्रॅडियंट आपण म्हटलेलं आहे. मग हा लिक्विडमधला जो काय विस्कस फोर्स आहे तो फोर्स एक्झॅक्टली कशामुळे येतो, तर लेअर टू लेअर फ्रिक्शनल फोर्स आहेच, पण हा तयार कसा होतो, तर तो तयार होतो तो कोहिजिव्ह फोर्समुळे होतं. आता कोहिजिव्ह फोर्स बघितला लिक्विडमधला तर तो बघा, तर तो शॉर्ट रेंज फोर्स आहे. त्याची रेंज जी काय आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शनची मॉलिक्युल्समधले, ती फोर्स ऑफ अट्रॅक्शनची रेंज जी आहे ती शॉर्ट रेंज कन्सिडर करतो, आणि ह्या शॉर्ट रेंज कोहिजिव्ह फोर्समुळं आपल्याला इथं विस्कस ड्रॅग पाहायला मिळतो. तसं फ्लुइडमध्ये तुम्ही एअरमध्ये जर कन्सिडर केलं, एअर म्हणा किंवा गॅसेस म्हणा,
तर तिथला जो काही विस्कस फोर्स आहे तो विस्कस फोर्स हा त्या मॉलिक्युल्समधल्या कोलिजनमुळे आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, इथे विस्कॉसिटी आणि विस्कस ड्रॅग, विस्कस फोर्स आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट हे पॉईंट तुम्हाला क्लिअर झाले असतील. व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं इक्वेशन जर मी लिहिलं तर ते इक्वेशन होईल, मी तर लिहितो, इज इक्वल टू, मी तर लिहिलेलंच आहे, dv/dx. ओके, याचं डायमेन्शन आणि युनिट लिहायचं असेल तर मी आधी डायमेन्शन्स लिहितो. SI युनिट जर लिहिलं तर ते होतं पर सेकंड, आणि डायमेन्शन जर पाहिले तर डायमेन्शन्स बघा आपल्याला काय मिळतील. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत डिवाइड बाय आपण डिस्टन्स घेतोय, त्यामुळे L पॉवर 0, M पॉवर 0, T पॉवर -1 हे आपल्याला डायमेन्शन्स इथं व्हेलॉसिटी ग्रेडियंटचे पाहायला मिळतील. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी हे न्यूटन्सने ह्याचा लॉ सांगितलेला आहे. तर आपण एखादा स्ट्रीमलाईन फ्लो जर कन्सिडर केला तर त्या स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये विस्कस फोर्स F ॲक्ट करत असेल प्रत्येक लेअरवरती, आणि तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल त्या लिक्विडच्या एरियाला, म्हणजे जे काय आपण फ्लोचं एरिया कन्सिडर केलेला आहे तो एरिया, आणि लेअर म्हणजे जे लेअर आहेत त्या प्रत्येक लेअरचं व्हेलॉसिटी ग्रेडियंट जर पाहिलं तर त्याला, म्हणजे मी इथं जर इक्वेशनमध्ये जर ते सांगायचं असेल तर मी काय म्हणतो, विस्कस फोर्स F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणेल एरिया. ओके, एरिया ए म्हणजे त्या लेअरचा एरिया मी कन्सिडर करतोय, आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे मी इथं लिहिणार dv/dx. प्रोपोर्शनॅलिटी साईन जर मी इथं काढलं तर माझ्याकडे जो कॉन्स्टंट येईल तो कॉन्स्टंट मी लिहितो इथं इटा ए इंटू dv/dx. हा जो काही इटा लिहिलेला आहे तो कॉन्स्टंट आहे, कॉल्ड, त्याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. याला मी म्हणतोय कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, या इटा जर मी इथं फाइंड आउट केला फॉर्म्युल्यामधून तर इटा इज इक्वल टू F/A इंटू ब्रॅकेट dv/dx असं मला लिहिता येईल. आणि इटाला जर डिफाईन करायचं असेल तर मी काय म्हणेल, म्हणजे समजा एरिया ए मी कन्सिडर केला, ए जर मी 1 कन्सिडर करत असेल, त्यानंतर dv/dx पण मी जर 1 कन्सिडर केला तर माझ्याकडे n इज इक्वल टू काय मिळेल, F मिळेल न्यूमेरिकली. आणि त्याला जर मला डिफाईन करायचं असेल तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाईन ॲज विस्कस फोर्स, डिफाईन ॲज विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं मी त्याला म्हणेन. आणि त्याचं जर SI युनिट सांगायचं असेल तर SI युनिट मी इथं सांगेन न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. इथं मी लिहून ठेवतो न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, त्यानंतर याचे डायमेन्शन जर मला सांगायचे असतील तर इटाचे डायमेन्शन्स असतील पहा, L पॉवर -1, M पॉवर 1, T पॉवर -1. हे तुम्ही फाइंड आउट पण करून पाहू शकता. याची डेफिनेशन तुम्हाला इथं देतोय, डेफिनेशन इथं दिलेली आहे. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कॅन बी डिफाईन ॲज विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ठीक आहे, इथं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी हा पॉईंट क्लिअर झाला असेल. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे तो आहे स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ काय सांगतो बघा, द विस्कस फोर्स F(V) acting on a small sphere falling through viscous medium is directly proportional to the radius of the sphere, its velocity through the fluid V and the coefficient of viscosity of the fluid. म्हणजे याला इक्वेशन मध्ये लिहायचं असेल तर बघा,
विस्कस फोर्स म्हणजे आपण एफ व्ही म्हणतोय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा विस्कॉसिटी. ओके, नेक्स्ट रेडियस ऑफ दॅट बॉब आणि व्हेलॉसिटी ऑफ दॅट, म्हणजे जो काही स्पियर फॉल डाऊन होत असेल विस्कस मीडियममधून, म्हणजे इथं दाखवलेलं आहे बघा, हा स्पियर आहे, हे विस्कस मीडियम आहे, त्या विस्कस मीडियममधून त्याचा जो काही रेडियस असेल तो रेडियस आपण इथं कन्सिडर केलेला आहे, तो आहे आर. या आर रेडियसचा स्पियर या विस्कस मीडियममधून काहीतरी स्पीडने फॉल होत असेल तर तो जो काही फोर्स घेऊन येत असेल तो फोर्स कशावरती डिपेंड असेल तर इटा, रेडियस ऑफ द स्पियर आणि व्हेलॉसिटी म्हणतोय आपण. जर याचं प्रोपोर्शनॅलिटी जर आपण हे इथं कॉन्स्टंट जर फाइंड आउट केला तर तो कॉन्स्टंट येतो, म्हणजे फाइंड आउट केलेला आहे स्टोक्सने, तो आहे 6πNRV. हा फॉर्म्युला आपण स्टोक्स लॉ किंवा स्टोक फॉर्म्युला म्हणून यूज करतोय. हा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण प्रूव्ह करू शकतो युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. आता डायमेन्शनल ॲनालिसिस काय केलं होतं आपण लास्ट इयरमध्ये बघा, फर्स्ट चॅप्टरमध्येच केलेलं होतं की इथं फोर्सचे डायमेन्शन्स पाहिजे आणि इकडं बाकीच्या राहिलेल्या सगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स पाहिजे. हे जर इक्वल असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला बरोबर असे समजतं. मग तो डायमेन्शनल ॲनालिसिस आपण त्यावेळेस केलेला आहे, ते तुम्ही करून पाहू शकता. ठीक आहे.